तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आसुतकर मोरे नंबर 1 या चॅनलमध्ये। मी आता लोणावळ्याला आहे आणि लोणावळ्यावरून मी चाललो आहे आता लोहगडला। सो स्टे ट्यून, पुढे भेटूया लोहगडला। माझ्यासोबत माझी बायको आहे। चलो। हॉटेलवरून निघाल्यावरती राईट साईडने आम्ही निघालो आणि हार्डली आम्हाला 20 ते 30 मिनटं लागली पोहोचायला। 20 मिनटंच होते अंतर आणि 20 मिनटात आम्ही लोहगडला पोहोचलो होतो। पेट्रोल वगैरे फुल केलं होतं आणि गुगल मॅप ऑन केला। गुगल मॅप ऑन करून मग आम्ही बघत चाललो होतो। सरळच जायचे भाजीलेणी सरळ विसापूर किल्ला लोहगड किल्ला म्हणजे रस्त्यामध्ये 2-3 गावं येतात आणि ती 2 गावं क्रॉस केली की आपण लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी अगदी पोहोचतो। हे उजवीकडे एक बौद्ध विहार होतं, त्याची कमान आपल्याला दिसत होती आणि पुढे गेलो आणि शेवटी पायथ्याशी पोहोचलो। हार्डली 20 मिनटं लागली आम्हाला या पायथ्याशी पोहोचायला आणि संपूर्ण घाट पण वेडेवाकडे वळणाचा होता। खूप भारी घाट होता एकदम। तुम्ही जर इथे येत आहे तर 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आणले तर इथे तुम्ही पार्क करू शकता। पार्किंगची पण इथे सोय आहे। ग्रामपंचायतीला काहीतरी 20 रुपये द्यावे लागतात आणि 20 ते 30 रुपयामध्ये इथे पार्किंग केली जाते। 2 ते 3 तास लागतात वरती गडावर चढून जायला, कारण ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या जवळजवळ 200 ते 300 पायऱ्या आहेत त्या गडासाठी। ह्याची एंट्री सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच आहे, त्यानंतरला इथे अलाउ करत नाहीत। डावीकडे किल्ल्याबद्दलची माहिती दिलेली आहे। त्याच्यानुसार 1670 मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी मुघलांकडून पुन्हा घेतला होता। आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्यांचं कन्स्ट्रक्शन खूप एकदम मजबूत आहे आणि बांधणी पण एकदम जबरदस्त आहे। अजूनपर्यंत ती व्यवस्थित आहे आणि जिथे जिथे खराब पायऱ्या आहेत त्या लोकांनी डागडुजी करून पुन्हा रिपेअर केल्या गेलेल्या आहेत पायऱ्या। आजूबाजूला हे स्टॉल्स आहेत आणि या स्टॉल्समधनं आपल्याला थोडंसं रिफ्रेशमेंट म्हणजे काहीतरी गोळा वगैरे असं काही सरबत, लिंबू सरबत वगैरे घेऊ शकतो। पुढे आल्यानंतरला आपण हा जो बोर्ड दिसतो आहे याच्यावरती तिकिटांचे दर आहेत, कारण एंट्री फी आहे हेरिटेज साईट असल्यामुळे। सो उजवीकडे स्कॅनर आणि डावीकडे तिकीट घर आहे आणि तिकीट घराच्या समोर हा एक सूचना फलक लावलेला आहे। त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही मद्यपान, धूम्रपान वगैरे काही करू शकत नाहीत। शिवाय प्री वेडिंग शूटला पण इथे बंदी आहे, त्याची परमिशन वेगळी घ्यावी लागते। आणि हा जो मेन एंट्री आहे तिथून असं लेफ्ट साईडने आम्ही आता वरती चढून या पायऱ्यांवरून आम्ही जात आहोत। पायऱ्या चढून आल्यावरती एकदम दम लागतो, म्हणून थोडं थांबत चाललं आहे। निसर्गाचा आस्वाद घेत एकदम जबरदस्त वाटतं इकडे चढण्याला। आणि ह्या सगळ्या पायऱ्या इथे आत्तापर्यंत तरी ठीक आहे, तरी पुढे गेल्यानंतरला बघूया कशा आहेत त्या। अजून आम्हाला भरपूर गड चढायचं आहे वरती। जवळजवळ आम्ही 50 एक पायऱ्या चढलो असू, 50-150 पायऱ्या चढलो आहे, पण आणखीन बाकीच्या उरलेल्या पायऱ्या अजून जायचं आहे इथून चढत वरती। आणखीन थोड्या पायऱ्या वर चढून आल्यानंतरला हवामानामध्ये एकदम फरक जाणवला आणि टेम्परेचर थोडंसं डाऊन वाटलं। जरी ऊन असलं तरी पण असं गरमी वाटत नव्हती। काही प्रवासी वरती फटाफट जात होते, पण ह्या किल्ल्याचं जी तटबंदी होती ती पाहूनच एकदम जबरदस्त वाटत होतं, कारण एकदम मजबूत किल्ला आहे, म्हणजे लोखंडासारखा, म्हणून याचं नाव लोहगड असं नाव ठेवलं आहे वाटतं। जबरदस्त किल्ला एकदम। आणि ह्याला एकूण 4 एंट्र्या आहेत, म्हणजे 4 मोठे दरवाजे आहेत। इथे थोड्या पायऱ्यांची रिपेअरिंग वगैरे झालेली आहे आणि इथून असं वरती आल्यानंतरला हा जो पहिला लागतो तो गणेश दरवाजा। गणेश दरवाजा एकदम जबरदस्त दरवाजा आहे। त्याच्या आजूबाजूला असलेल्या 2 मूर्त्या पण इथे कोरीव काम केलेलं आहे त्याचं, आणि याच्यावरची डिझाईन पण एकदम जबरदस्त आहे। दिसायला खूप छान वाटतं इथे आल्यानंतरला, विचारात पडतो माणूस। इथे बाजूला त्याची माहिती दिलेली आहे ह्या एंट्रीची, ह्या गेटची। आणि हा गणेश दरवाजा, दरवाजाचं कन्स्ट्रक्शन लाकडाचं आहे आणि त्याच्या आतमध्ये हे सगळं लोखंडी बांधकाम, म्हणजे लोखंडाचा यूज करून हे स्पाइक्स वगैरे बनवलेले आहेत त्याला, जेणेकरून शत्रूपासून संरक्षण करता येईल असं। दरवाजामध्ये एंट्री केल्यानंतरला हे दोन्ही साईडला इथे कसा हे लावलेला आहे गणेश दरवाजा म्हणून। आणि वरती आलो की इथे उजवीकडे ह्या 3 तोफा ठेवलेल्या आहेत, त्या अजून व्यवस्थित चांगल्या कंडिशनमध्ये ठेवलेल्या आहेत, त्याला मेंटेन केलं जातं। आणि ह्या आजूबाजूला असलेल्या जे कन्स्ट्रक्शन आहे, जुनं जे बांधकाम आहे ते अजून देखील एकदम मस्त भक्कम असं आहे आणि जबरदस्त वाटतं इकडे वरती किल्ल्यावरती आल्यावरती। इथे एक छोटंसं काहीतरी होतं, आतमध्ये एंट्री नव्हती म्हणून मग गेलो नाही तिथे।
थोडं पुढे आल्यानंतरला ही सगळी माहिती आहे ती स्कॅन करून आपण तिथे पाहू शकतो. तिकडे देवनागरी म्हणजे मराठी लँग्वेजमध्ये आपल्याला तिकडे हे करता येते, पाहता येते स्कॅन केल्यावरती. तर मग दरवाजाच्या इकडून वरती गेलो आणि इथून थोडा आता वरती जाऊया. अजून एक दुसरा दरवाजा आहे. असे एकूण 4 दरवाजे, मोठे मोठे 4 दरवाजे आहेत. तर हा आहे गणेश दरवाजा आणि गणेश दरवाजावरनं वरती आल्यानंतरला डावीकडे आता आपण जाणार आहोत. इकडे खाली एक असं ग्राउंड आहे, ग्राउंडसारखं. तर तिथे आपण नंतर जाऊया. येताना बघूया ते कसं आहे ते. इकडून असं दिसतंय ते संपूर्ण. या साईडला पण एकदम मस्त वाटतं, ते बघायलाच जबरदस्त वाटतंय. वरतून खाली येताना थोडं चुकायला होतं, कारण काही लोक खाली इथून उतरून जातात. त्यांना असं वाटतं की एक्झिटचा मार्ग आहे. या पायऱ्या चढताना अजून एक वेगळाच अनुभव वाटतो. तर हा आहे तो दुसरा दरवाजा, नारायण दरवाजा म्हणून. आणि तो आम्ही चढत होतो. सर्वात फेमस असलेला असा दरवाजा आहे हा. त्याचं पण बांधकाम अतिशय भक्कम, अजून देखील भक्कम आहे. याचं नारायण दरवाजाचं कन्स्ट्रक्शन एकदम कॉर्नरला आहे, एकच साईड आहे त्याला. आणि तिकडनं असे एंट्री करता येते. नारायण दरवाजाच्या इथून वरतून आल्यानंतरला थोडंसं लेफ्ट साईडला वरती चढलो. तिकडे पाहण्यासाठी गेलो की काय नक्की आहे. तर त्याचं कन्स्ट्रक्शन एकदम वेगळ्याच पद्धतीचं होतं. नारायण दरवाजाच्या वरती इकडून शत्रूवरती नजर ठेवण्यासाठीची पण जागा होती इथे. इकडून शत्रूवरती म्हणजे बाहेर नजर ठेवता येऊ शकते. इकडनं खालच्या दरवाजांवरती पण लक्ष ठेवता येतं. सो भारीच कन्स्ट्रक्शन आहे याचं. हे संपूर्ण तुम्ही पाहताय ना, जबरदस्त, अगदी खूप जुनं असं कन्स्ट्रक्शन आहे याचं. मुळात ह्याच्यामध्ये कोणता हे वापरलं आहे तेच कळत नाही. यांचे सिमेंट कोणतं वापरलं आहे नक्की. तरी इथनं असा हा संपूर्ण परिसर आजूबाजूला सगळीकडे पाहता येतं. म्हणजे वरून शत्रू खालून वरती येऊ शकत नाही कोणत्याही परिस्थितीत. तर हा दुसरा दरवाजा आहे. तर नारायण दरवाजाला पाहता पाहता बोललो इकडे आजूबाजूला पाहत होतो. तर एक कन्स्ट्रक्शन केलं होतं इकडे. एक छोटंसं असं खोली होती आणि त्या खोलीला असं मध्ये खड्डा होता. ते मे बी त्यांचं शौचालय असावं. तर त्याचा ड्रेन डायरेक्टली असं बाहेर गेला आहे कडेवरती आणि डायरेक्ट बाहेरच्या साईडला आहे. तर आता नारायण दरवाजातनं आपण जाऊया पुढे हनुमान दरवाजाकडे. थोडं पुढं आल्यानंतरला वरती चढलो की डायरेक्ट थोड्याशा पायऱ्या हे झालेल्या आहेत. थोडंसं पुढं आलो आणि हनुमान दरवाजाच्या इथे जात असताना हे धान्याची कोठी दिसली. म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळेस जेव्हा ते इथे धान्यसाठा वगैरे करायचे, आता त्याच्यामध्ये पाणी भरलं आहे. तर ते आपल्याला दिसून येते समोर, संपूर्णपणे पाणी भरलेलं आहे. चला तर मग आता पुढे जाऊया हनुमान दरवाजाकडे. इकडे जात असताना ह्या पायऱ्यांचं थोडंसं खराब झालेलं आहे, कारण इथे पाणी सतत वाहत असतं पावसाचं. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे, दुसरा क्रॉस केला आहे दरवाजा. आता तिसऱ्या दरवाजाच्या इथं पोहोचणार आहोत आणि वर चाललं आहे. हां, हनुमान दरवाजा. आता हनुमान दरवाजा क्रॉस केला आहे आणि आपण आता वरती जात आहोत दुसऱ्या दरवाजाला. चला चला चला. हा एक दरवाजा आहे छोटा. एवढा उन्हात ना आलं पण इथे वातावरण एकदम थंड आहे. दरवाजे खूप जवळजवळ आहेत. तर मित्रांनो, आता 3 दरवाजे क्रॉस करून आपण महादरवाजाच्या इथे पोहोचलो आहोत. माझ्या पाठीमागे आहे तो महादरवाजा आहे. हा आहे तो महादरवाजा.
जुन्या पद्धतीचं लाकडी बांधकाम, साखळदंड. महादरवाजानंतरला मग मी आता महादरवाजातून एंट्री करत आहे. इथे आजूबाजूला डिस्प्ले केलेली माहिती बघितली. महादरवाजातून आतमध्ये एंट्री केल्यावरती पूर्णपणे गडावरती पोहोचतो. गडावरती आल्यावरती थोडा थकवा जो गेलेला आहे तो पूर्ण जातो निघून. आताचं वातावरण पण खूप छान आहे. खूप छान असं वातावरण इकडे आहे गडावरती. गडावरनं वेगवेगळे तलाव आणि याचं आपल्याला दर्शन इथून होतं. खाली गाव आहे, बुरुज आहे, तिथनं जास्त जवळ जायला नको. गडावर एंट्री मारल्यानंतरला इकडे एक समोरच असं एक कन्स्ट्रक्शन आहे. ते काय नक्की माहिती नव्हतं, पण ह्याच्या इतिहासानुसार हा एक मकबरा आहे. आणि मकबरा हा मला असं वाटतं की निजामशाही किंवा मुघल ह्या साम्राज्यातला असावा. यांचे जेव्हा राज्यकर्ते इथे वास करत होते त्यावेळेचा हा मकबरा आहे. आणि त्याची आतमध्ये कबरही पण आपल्याला दिसण्यात येतात. हे बंद करून ठेवलं आहे, पण मी जाऊन पाहिलं तिथे काय आहे नक्की. ह्या मकबऱ्याच्या बाजूलाच असलेला हा कॉन्फरन्स हॉल, सभागृह, जो शिवाजी महाराजांच्या काळातला होता तो आहे. तिथे तोफा देखील ठेवल्या गेल्या आहेत. 3 तोफा आहेत. कॉन्फरन्स हॉल मस्तपैकी त्याच्यावरती आपण जाऊन बघूया थोडंसं वरती चढून. त्या कॉन्फरन्स हॉलचा परिसर आहे. काही कार्यक्रम वगैरे जुन्या काळी जे काय होत असतील ते इथे होत होते. तशा पायऱ्यावरती चढत आलो. चढत आल्यावरती सर्वात पहिलं दिसतं ते महादेव मंदिर. महादेव मंदिराच्या इथं पुढे आल्यावरती नंदी आणि आपल्याला पिंडीचं म्हणजे महादेवाचं दर्शन होतं इथे. आणि थोडं पुढं गेलो की इथे बाजूलाच असलेला एक मारुतीची मूर्ती देखील इथे ठेवलेली आहे. त्यानंतरला हे मंदिर का जुनं असावं भरपूर. याचं कन्स्ट्रक्शन नंतर केल्यासारखं वाटतंय. हे आहे नंदी महाराज. आणि इकडून आतमध्ये गेल्यावरती आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होतं. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील इथे ठेवलेली आहे. तर महादेव मंदिराच्या शेजारीच असलेलं एक आकर्षण म्हणजे हे त्र्यंबक तलाव. हे एक तलाव आहे आणि शिवकालीन म्हणजे मुघलकालीन केव्हाचं आहे ते जुनं कन्स्ट्रक्शन आपल्याला संपूर्ण दिसतं आहे. बाजूला पायऱ्या देखील आहेत तलावामध्ये खाली उतरण्यासाठी. आणि तलाव भारी आहे. मकबऱ्याच्या पुढे आल्यानंतरला महादेव टेम्पल, त्र्यंबक तलाव आणि 16 कोणी तलाव, शिवाय विंचूकडा, ते डावीकडे जाण्याचा इथे बोर्ड लावलेला आहे. इकडून वरती जायचं आहे आपल्याला. इथून असं आपण वरती जाऊन ते सगळं पाहूया. त्र्यंबक तलावाच्या बाजूला एक काहीतरी आहे, तिकडे जाऊन बघूया. एक स्क्वेअर एकदम असं चौकोनी असं तलाव आहे. पिण्याचे पाणी असं लिहिलेलं आहे तिथे, ड्रिंकिंग वॉटर. इकडे बऱ्याच ठिकाणी असे तुम्हाला छोटे मोठे असे हे तलाव मिळत दिसतील. थोडं पुढं आल्यानंतरला इकडे आजूबाजूला असलेलं गाववरून म्हणजे ह्या बुरुजावरून खाली दिसतं ते गाव. आणि गावामध्ये हे सगळं नवीन कन्स्ट्रक्शन काय झाले ते काय कळत नाही. आम्ही नंतरला जाऊन पाहणार आहोत तिकडे खाली काय आहे नक्की ते. आणि इकडून ते संपूर्ण हा जो व्ह्यू दिसतोय हा पूर्ण लेक आहे, ही संपूर्ण पावणा लेक म्हणून. तर त्याच्या ऑपोजिट साईडलाच आहे, म्हणजे गडाच्या ऑपोजिट साईडला. आणि हा संपूर्ण परिसर एकदम जबरदस्त परिसर आहे. आणि ह्या कॉर्नरवरनं म्हणजे महादेव टेम्पलच्या पाठीमागून तुम्ही जर पाहिलंत ना
तर तुम्हाला एक असा लांब लचक असं एक हे दिसेल, कडा दिसेल. तिचं नाव आहे विंचू कडा. ती हे सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे ह्या लोहगडाचं आकर्षण आहे विंचू कडा. ॲक्च्युली मला तर ते 16 कोणी तलाव पाहायचं होतं आणि त्या तलावासाठीचा मार्ग तिकडून वरतून जाणार होता. सो आता आपण तिकडे पुढे जाऊयात 16 कोणी तलाव पाहण्यासाठी. 16 कोणी तलाव पाहत असताना रस्त्यामध्ये हे आपल्याला वेगवेगळे छोटे छोटे जलाशय म्हणजे पाण्याचे साठे आपल्याला दिसतातच. 16 कोणी तलाव खूप पुढे आहे. तर आता चाललो आहे 16 कोणी तलाव म्हणून आहे. जाम थकायला झाले वरती चढून. तलाव आहे इथे. रस्ता पण एकदम उतरायला थोडा डिफिकल्ट आहे, पण आजूबाजूला मस्त एकदम झाडी आहे, झुडपं आले, तिथे फुलं पण आहेत छान पठारावरची येलो कलरची फुलं. खूप छान दिसते इथे. आणि हा आहे 16 कोणी तलाव. त्याला 16 कोण आहेत म्हणून त्याचा 16 कोणी तलाव. तर आपण थोडंसं तलावाच्या इथे खाली उतरून बघूया कसं वाटतंय. तिथून खाली उतरायचं. आजूबाजूला ह्या अशा दिवळी आहेत आणि हे आहे ते 16 कोणी तलाव. अतिशय खोल आहे कारण इथे एक काठी अशी टाकलेली आहे, ती पूर्ण खालपर्यंत गेली असेल मे बी. आणि हे आहे ते तलाव. त्याला तिकडून पायऱ्या देखील ठेवलेल्या आहेत उतरायला खाली. आणि हे तलाव त्याची एंट्री आहे. याचे एकूण 16 असे कॉर्नर्स आहेत मोजले तर. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि हा अँगल 16. असे वेगवेगळे असे 16 अँगल आहेत तलावाला. पाणी पण स्वच्छ आहे, त्याच्यामध्ये काय एवढी घाण नाही आहे. बऱ्याच दिवसाचं पाणी आहे म्हणून थोडंसं हिरवं पडलेलं आहे. आता आपण तलावाच्या इथून निघत आहोत, दुसरीकडे जातो आहे. तलावाच्या बाहेर आल्यानंतरला हा तलावाचा असा परिसर आहे इकडे. खूप छान दिसते इथून. सोळा कोली तलावाच्या इकडे आजूबाजूला पण हे सगळे जलाशय आहेत. पाण्याचा साठा आहे इकडे वरती. भरपूर पाणी, स्वच्छ पाण्याचं, पिण्याच्या पाण्याचा इथे साठे आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा ते जे सुरतेवरनं लूट करून आणायचे, म्हणजे ते जे खजिना जिंकून यायचे, तो खजिना मला वाटतं इथे ठेवत असतील. त्यासाठीचं हे कोठार दिसतंय मोठं, कारण हा किल्ला त्यासाठीच प्रसिद्ध आहे. सुरतेवरून जे काही आणले असेल जिंकून, ते इथे साठवून ठेवायचे. खजिना साठवून ठेवण्यासाठीचा हा किल्ला होता, लोहगड किल्ला. आणि हा मजबूत कन्स्ट्रक्शन असल्यामुळे हा किल्ला त्यासाठीच उपयोगी पडायचा. कारण हे संपूर्ण दगडी बांधकाम एकदम लोखंडासारखं आहे. चला तर मग आता पुढे जातो आहे. मग इकडून आता निघून पुढे गेलो तर पुढे इकडेच ह्याच बाजूला, ह्या कोठाराच्या बाजूला दिसतो तो विंचू कडा. तो विंचू कडाला जाण्यासाठीचं अंतर खूप आहे. इकडून जवळजवळ 1 किलोमीटर असेल. तर तिकडे जाऊन येऊया, बघूया जाता येतं आहे का पुढे. आपल्याला ही माणसं दिसत आहेत त्या कड्यावरती संपूर्ण. जाऊया पुढे. पुढे आल्यानंतरला हे आजूबाजूला असं हे लावून ठेवलेलं आहे की कोणी तिकडे जायला नको, कारण हा बुरुज एकदम उतार आहे तिथे. सो आपण जवळजवळ विंचूकड्याच्या इथे एंट्रीला आपण आहोत आता. आणि पुढे आल्यावरती इथे बोर्ड लावलेला आहे, विंचूकड्याबद्दलची माहिती दिलेली आहे. ॲक्च्युली विंचूकड्याला येण्यासाठीचा मार्ग हा इकडून सरळ आहे, पण आम्ही तो तिकडून येता साईडने म्हणजे तलाव वगैरे पाहत 16 कोणी तलाव आणि हे सगळं पाहत आलो. आणि पाहत आल्यावरती थोडंसं पुढे जाऊन आता बघूया विंचूकडा कसा आहे तो.
कारण इथे काहीतरी बोर्ड लावलेला आहे, मुलं पण आहेत आपण इकडे. विंचूकाठाच्या इथं आलो आहे. विंचूकाठाच्या इथे प्रवेश बंदी आहे. इकडून इथे बोर्ड लावला आहे, तरी देखील मुलं जातात इकडून. इथून खाली जाण्याचं आहे आणि खालून त्या सरळ कड्यावरती जायचं. तिकडे एक पाण्याचा तलाव आहे, जलाशय आहे आणि बाजूला त्या कॉर्नरने असे सगळे जातात. सो थोडा रिस्की आहे म्हणून तिकडे मी जात नाही आहे. बघूया नेक्स्ट टाईम कधी जाता आलं तर. पण इथून एकदम निसर्गाचा जो व्ह्यू दिसतोय तो खूप भारी दिसतोय. मित्रांनो, विंचूकाठावरनं संपूर्ण लोणावळा शहर आणि खाली असं जंगल, संपूर्ण जंगल, बाजूला असलेला हा गड. तर मित्रांनो, आता निघालो आहे आपण लोहगडावरून. विंचूकाठाला आपण काही जात नाही आहोत, तर आता रिटर्न चाललो आहे. विंचूकाठा त्याचं नाव आहे कारण विंचूच्या नांगीसारखा दिसणारा तो जो ह्याची काटा आहे, त्यामुळे त्याचं नाव विंचूकाठा असं ठेवण्यात आलं. सो आता आपण चाललो आहे पुन्हा खाली जाऊया, पुन्हा तेवढाच ट्रॅक करून जाऊया खाली. येताना आम्ही वेगळ्या रस्त्याने आलेलो होतो, आता जाताना आम्ही दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे. पुन्हा एकदा त्याच रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, संपूर्ण गड फिरायला आम्हाला 1-1.5 तास लागला आणि उतरायला तर काही जास्त वेळ लागत नाही. वरती चढण्यासाठी मात्र 2 तास जातात. आता हा जो एरिया होता तो राहिला होता पाहण्याचा. तिकडे येऊन पाहिलं तर इकडे एक असं बनवलेलं आहे, जिथे उभे राहून तुम्ही संपूर्ण खालपर्यंत लक्ष देऊ शकता, म्हणजे शत्रूवरती नजर ठेवून असू शकता. आणि हा संपूर्ण व्ह्यू आहे तो लोहगडाचा. आणि लोहगड एकदम भारीच आहे. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तर याबद्दल नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आसुतकर मोरे नंबर 1 या चॅनलला. तोपर्यंत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.